अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे, लक्षपूर्वक ऐका. मित्रांनो, तुम्हाला मिळणाऱ्या यशावर कृती करणारे, प्रशंसा करणारे फार कमी लोक असतात, पण तुमचा यश पाहून तुमच्यावर जळणारे फार लोक असतात. आज आपण या संदेशातून तुमच्या जळणाऱ्या लोकांची लक्षणे पाहणार आहोत. त्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. ते आपले कर्तृत्व कमी करतात. असे काही लोक असतात ज्याच्याकडे आत्मसन्मान कमी असतो, स्वतःबद्दल चांगलं त्यांना वाटत नसतं. अशा काहीतरी लोकांचे कर्तृत्व किंवा यश पाहून त्यांना धोका वाटू लागतो. आपल्यावर जळणारा माणूस कधी कबूल करणार नाही की आपण चांगले करत आहोत. खरं तर ते आपले यश आणि ज्या गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे अशांना कमी लेखतात. आपल्या यशाबद्दल आपले अभिनंदन करण्याऐवजी ते आपल्याला डिमोटिवेटेड करतात. ते आपल्याबद्दल वाईट बोलतात. त्यामुळे अशा दूरकपटी आणि वाईट लोकांपासून आपण कायम सावध राहिले पाहिजे. कारण आपल्याला तात्पुरतं केलेलं कौतुक छान वाटतं, पण ते आपल्या पाठीमागून आपल्याबद्दल वाईट चिंतात. जेव्हा आपल्याला मान सन्मान मिळतो, कोणी आपल्याबद्दल छान बोलतो, पण जितकं चांगलं आपल्याला मान मिळाल्याबद्दल वाटतं त्याहून खूप जास्त वाईट तिप्पट पटीने होतो. जेव्हा कुठे आपला अपमानच होतो, जेव्हा कुठे अपमान होतो, करू पण अपमान करू नका. आणि जेव्हा कुठे आपला अपमान होतो, तेव्हा आपल्याला अपमानित केलं जातं, तेव्हा आपल्याला खूप राग येतो आणि यालाच पाहिजे. जर आपला अपमान झाला तर राग येणे हे स्वाभाविक. राग चांगल्या कामामध्ये लावला गेला पाहिजे, ज्या कामामध्ये की ज्यामुळे आपला अपमान झाला आहे. ज्या कामामुळे आपला अपमान झाला आहे त्या कामाला भरवण्यासाठी लावला पाहिजे. ती कमी पूर्ण करण्यासाठी लावले पाहिजे. पण काहीजण अपमान झाल्यानंतर त्यावर एवढं खचून जातात, ते काहीच करत नाही. फक्त विचार टेन्शनमध्येच राहतात. याचाच विचार करत ते सतत राहतात की माझा अपमान झालंय, माझा अपमान झाला आहे, असं ते गावभर हिंडत राहतात. माझा अपमान झाला आहे असा विचार करून सतत रागराग करत असतात. एवढा विचार करतात तिथे स्वतःला संपवण्याचा गोष्टी करायला लागतात आणि मग ते स्वतःला संपवतात सुद्धा. नाहीतर ज्यांनी आपला अपमान केले त्यांना संपवण्याचा कट रचतात. अरे काय होईल त्यांना संपवून, स्वतःला संपवून? त्याला वाईट वाटेल का त्यांनी केलेल्या अपमानाबद्दल? याला पश्चाताप होईल का नाही? तर काहीही होणार नाही. पण तरीही आज नकारात्मक घटना आज खूप जास्त प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की लोक करतात तरी काय, यांना भीती नसेल का वाटत? वास्तविक परिणामाची चिंता न करता असे निर्णय घेण्याची त्याची इच्छा तरी कशी काय होते? याची हिंमतच तरी कशी काय होते? खरं तर असे निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असते, पण ती क्षमता अपमानातूनच बाहेर येते. काही पण करण्याची इच्छा, मी काही पण करू शकतो. पण खरं तर बघायला गेलं तर अपमान झाल्यानंतर बदला घेण्याची ऊर्जा निर्माण होते. जो राग येतो तीच ऊर्जा, तोच राग जर स्वतःमध्ये काही चांगलं करण्यासाठी लावला तर नक्कीच आपला विकास होईल, नक्कीच काहीतरी चांगलं होईल. पण दुर्दैवाची गोष्ट की तसं काहीच घडत नाही. मित्रांनो, सगळ्यांना वाटतं बदला घेणं म्हणजे त्याला मारणं, काहीतरी बोलणं, त्याच्याशी भांडणं हेच म्हणजे बदला. पण विचार करा, जो माणूस अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याचा राग कोणाचाही जीव घेऊ शकतो, तर कोणाचा तरी नकारात्मक काम करू शकतो. कोणाचा जीव घेणे काही जोक नाही. मग विचार करा, तोच राग जर त्यांनी काहीतरी चांगलं करण्यात लावला, तो काही नाही करू शकत नाही. म्हणून अपमान झाल्यावर खचून जाऊ नका, दुःखी होऊ नका. राग आला तर येऊ द्या, थोडा वेळ राहील, नंतर निघून जाईल.
पण बदला असा घ्या की समोरच्याचा अपमान करणाऱ्याला लाज वाटली पाहिजे. आयुष्यात असं काहीतरी करून दाखवा ज्याने तुमच्या ज्या गोष्टीमुळे अपमान केला आहे ती गोष्ट स्वतःमध्ये निर्माण करून याहून मोठा बदल असू शकत नाही. याहून अपमान करणाऱ्याची हार असू शकत नाही. अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला. त्या अपमानातून भारताने परमसंगणक बनवला. एक पेट्रोल पंपावर काम करणारा एका मुलाला त्याच्या मालकाने अपमान करून हाकलून दिलं. जाताना तो मुलगा म्हणाला, आज तर जातो पण यानंतर येईल ना तेव्हा मोठा उद्योगपती बनून येईल. आणि काही वर्षांनी तो मुलगा परत आला आणि बोलला, ओळखला का मला? तुम्ही मला अपमान करून हाकलून दिलं होतं. तो दुसरा तिसरा कोणी नसून रिलायन्स समूहाचा मालक अशी स्वतःची ओळख करून देतो. त्यामुळे आपल्या अपमानातून काहीतरी करून दाखवा ज्याने की समोरचा व्यक्ती मान खाली घालेल. त्यामुळे थकून जाऊ नका, दुःखी राहू नका. मित्रांनो, आयुष्य हे खूप सुंदर आहे. ते तुम्ही आनंदाने जगा. साधेपणासाठी ओळखले जाणे हे खूप काही महत्त्वाचं नाही, पण आपल्या कर्तृत्वाने ओळखणे हे फार महत्त्वाचं. तुम्हाला आयुष्यात कोणीही हरू शकणार नाही, कारण जर तुम्ही स्वतःच्या मनालाच हरू दिला नाही तर तुम्हाला कोणीच अपयशी करू शकत नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा, मनातील भीती संपवा. यशस्वी तुम्हीच राहणार आहात, त्यासाठी फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. आयुष्यात येणारे दिवस हे खूप सुंदर आहेत. फक्त लोक तुम्हाला काय म्हणतात, लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही करणे सोडून द्या. त्रासदायक लोकांना हँडल कसे करणे शिका, कारण बरेच लोक आपल्या आयुष्यात हे निगेटिव्ह असतात, पण ते आपले मनाचे खच्चीकरण करत असतात, त्रास देत असतात. त्यांना सरळ सरळ हँडल करायला शिका, कारण कुत्रा व भुंकून भुंकून किती भुंकणार, शेवटी तो शांत बसेलच की. स्वतःला कुठलीही गोष्ट आपल्याला त्रास देणाऱ्याशी तुम्ही शेअर करू नका. आज तू आपल्या जवळ आहे दाखवेल आणि 100% त्या गोष्टीचा गैरवापर करेल. आपला जवळच्या माणसाबद्दल चुकूनही अशा कपटी लोकांजवळ सांगायचं नाही, कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला यांना खूप छान जमत असतं. कोणाच्याही मागे मागे तुम्ही करू नका आणि आपला मान तुम्ही स्वतः मिळवू शकता. आपल्याला आपल्या स्वयं कर्तृत्वावरती आणि आपल्या आयुष्यातील दिवस आनंदाने घालवू शकता. स्वतःवरती विश्वास ठेवा, भगवंतावरती विश्वास ठेवा. भगवंत आपल्याला कायम पाठीशी आहे. हा विश्वास तुम्हाला जर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली तुमचे सर्व स्वप्न आकांक्षा पूर्ण होत, यश पैसा समृद्धी सर्व तुम्हाला प्राप्त हो, हेच मी भगवंतचरणी मनापासून प्रार्थना करतो. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.